हनी ट्रॅप प्रकरणाने सध्या राजकीय धुळा उडवला आहे। सरकार पुरावे मागत आहे तर विरोधक पेनड्राईव्ह दाखवत भक्कम पुरावे असल्याचा इशारा देत आहेत। त्यातच आता करुणा मुंडे यांनी एका पीडितेला समोर आणत गौप्यस्फोट केला असून राज्याच्या राजकीय वर्तुळात हनी ट्रॅपने वादंग उठले आहे। महायुती सरकारचा पायाच हनी ट्रॅपवर असल्याचा घणाघाती आरोप विरोधकांनी केलाय। काही आमदार आणि अधिकाऱ्यांच्या रासलीला या पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे। परमोच्च क्षण कैद झाल्यानेच अनेक जणांनी महायुतीला टेकू लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। त्यातच करुणा मुंडे यांनी या वादात उडी घेतली आहे। एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अनेक गौप्यस्फोट केले। करण्याची हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असा प्रयत्न चालू आहे आणि कोणीही हनी ट्रॅप असं करत नाही। आणि जसे की मी सांगितलं होता 2 दिवस अगोदर एबीपी माझ्यावर पण इंटरव्ह्यूमध्ये की मी खुलासे करणार आहे, तो आज जसे की आज ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही, आमदार खासदार पोलीस प्रशासन पण याच्या आज पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत। आणि आज जे ठाण्याचे एसीपी आहे त्यांनी आणि हे जे महिला आहे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे। 2 एसीपीनी मिळून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार केल्यानंतर ज्या वेळे त्या गेली FIR करण्यासाठी तो त्यांची FIR न घेता त्यांच्यावरती आणि त्यांची जे एकदम यंगेस्ट मुली आहे, युवा मुली आहे, मुलगीवरती आणि तिच्यावरती खंडणीचा केस टाकला गेला। कशासाठी की मतलब दाबण्यासाठी प्रयत्न की भिवून केस करू नका। आणि आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, शासन प्रशासन कुठे गेलेला आहे? आज महिलांसाठी कोणी नाही आहे आज आवाज उचलणारा। आज एक महिलावरती आज ती महिला होमगार्ड आहे, जरी एक पोलीसवाले पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला आहे, दुसरी महिला आहे, ते कुठे सुरक्षित राहणार? महिलांची सुरक्षावर खूप मोठा प्रश्न आज हे आहे। आणि जसं की मी सांगितलं होता, हे शासकीय अधिकारी आणि जे माजी मंत्री आहे जे मन भरून हनीसोबत हनीमून करताय आणि मन भरल्यानंतर तेच हनी ते लोकांना ट्रॅप वाटतीये, त्याच्यासाठी हे लोक म्हणतात हनी ट्रॅप। तो आज हे कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे। आज हे महिलासोबत बलात्कार झाल्यानंतर, आज लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गेले 6 महिन्यापासून हे महिला फिरत आहे तरी पण न्याय भेटला नाही। आज कोणीही तिच्या बाजूमध्ये उभे राहण्याची हिम्मत करत नाही। क्योंकि एसीपी आहे। अरे एसीपी आहे तो काय आहे? हे लोकांची सेवासाठी आहे, महिलांची सेवासाठी, सुरक्षासाठी आहे। आज रक्षक भक्षक झालेले आहे। हे खूप मोठा महिलांची आणि लोकांची सुरक्षासाठी खूप मोठा महाराष्ट्रामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे। ठाण्यामध्ये दाबण्यासाठी खोटी न्यूज टाकलेली, बोलिए बोला। हाँ हा एसीपी इंद्रजीत कारले, हा एसीपी उत्तम कोळेकर, कळवा पोलीस स्टेशनचा एसीपी उत्तम कोळेकर। हा माझ्यासोबत माझ्या जिम मी भाजी घेत असताना जिमच्या खाली आला। हा युनिफॉर्मवर होता, यांनी माझ्याशी ओळख काढली की तुम्ही कसे आहात काय नाही, मी तुम्हाला ओळखतो। तर मी यांना बोलली मी तुम्हाला ओळखत नाही सर, बरोबर मी तुम्हाला ओळखत नाही। तर ते बोलले नाही मी तुला ओळखतो। मग यांनी यांचा मोबाईल नंबर दिला आणि माझा मोबाईल नंबर घेतला। मला रोजपासून गुड मॉर्निंग चांगले मेसेज पाठवायला लागला, चांगले मेसेज पाठवले। त्यानंतर माझ्याशी चांगल्यापणाने बोलायला सुरुवात केली। सुरुवात कोणी केली? यांनीच केली, बरोबर। नंतर मग मला बोलले की चहा प्यायला ये पोलीस स्टेशनला, ते पण माझ्याकडे सर्व पुरावे, ते व्हॉइस रेकॉर्ड पण मी तुम्हाला दाखवते। मग मला बोलवलं, नंतर मग मला बोलले माझ्या बायकोनी तुला घरी चहा प्यायला बोलवले। तर मी म्हटलं तुमच्या बायकोनी, मग यांच्या बायकोला यांनी कॉल लावला आणि मला कॉल दिला। तर यांची मिसेस बोलली ताई घरी चहा प्यायला या, बरोबर। मग मी चहा प्यायला गेली यांच्या घरी। तर माझ्यापासून घर फक्त
1 किलोमीटर पण नाही, जवळच्या दुरीवर. तर यांच्या मिसेसनी बोलवल्यामुळे मी यांच्या घरी चहा प्यायला गेली, तर यांची मिसेस नव्हती तिथं. तर हा इंद्रजित कारले होता, हा इंद्रजित कारले, हे दोघं जण. तर यांनी मला पाणी दिलं आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे. तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं. नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेंट दाखल करायला. माझी कळवा पोलीस स्टेशननी कंप्लेंट नाही घेतली. मग मी डिसिप्लिनकडे गेली, मग मी सिपिनकडे गेली. 2-3 महिन्यापासून मी अर्ज केला. मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला. मग ते काय बोलले, तू अर्ज कर, कंप्लेंट नको करू. मग मी अर्ज केला, पोलीस महासंचालकला अर्ज केला, उपगृहमंत्रींना अर्ज केला, मुख्यमंत्रींना अर्ज केला, महिला आयोगाला अर्ज केला. मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं. चौकशीला कुठे बोलवलं, नौपाडा विभाग, प्रिया एसीपी दमाळे मॅडम, त्यांनी माझी चौकशी घेतली. त्यांनी मला चांगलं बोलले की आम्ही 100% गुन्हा दाखल करू, फक्त आम्हाला पुरावे जे पाहिजे ते पुरावे मी त्यांना दिले. पुरावे दिले, सर्व दिलं बरोबर. मग ते बोलले की आम्ही 100% FIR दाखल करू. हां तर बोलल्या. मग मी म्हटलं चालेल. मला एक विश्वास वाटले, एक स्त्री मला न्याय देते, असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही, मला बोलले पहिला न्याय देतो. नंतर माझा जबाब घेतल्यानंतर मला बोलले 8 दिवसांनी ये पुरावे घेऊन. ती पुरावे घेऊन गेले, सर्व दिले पुरावे, एव्हिडन्स सर्व. मग त्यांनी मला सांगितलं. मग मी म्हटलं मॅडम जबाब देऊन तर एवढे दिवस झाले, तर तुम्ही का नाही कारवाई नाही करत तसं पण मला सांगा, तर मग माझ्या चक्र नको इकडे यायला बरोबर. तर बोलले आम्हाला वरून कॉल आलाय, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय. मग नंतर बोलले बघ. मग एक त्यांची महिलानी माझी पूर्ण चेकिंग केली. चेकिंग केल्यानंतर मला प्रिया एसीपी दमाळे मॅडमच्या रूम मध्ये घेतलं. प्रिया एसीपी दमाळे मॅडम मला म्हणतात, बघ एका करता 2 एसीपी आहेत, आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार. आता बघ तू पण एक विधवा महिला आहे, तुला पण एक सुखाची गरज आहे. आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर बरोबर. नाही तर जे तुझ्यासोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला. तर मी म्हणलं मॅडम तुम्ही एक वर्दी घातलेला महिला माझ्यासोबत असं बोलतात. हां बोल. मग मी तिथून बाहेर निघाली, तितक्यात एक त्यांचीच लेडीज मला म्हणते यांच्या दोघांवरती FIR होणार नाही, तुम्ही किती पण वेळा या, कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावले. रमी प्रकरणाने कृषी मंत्र्यांविरोधात राज्यात एकच काहूर उठले असून विधान परिषदेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आरोपांची राळ उडवून दिली होती. राज्यभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तर आज पत्रकार परिषद घेत कृषी मंत्र्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. आपण विरोधकांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विरोधकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे कोकाटे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या विरोधात मुद्दामहून अशी कारस्थाने करण्यात आल्याचा सूर आळवला. सय्यारा या चित्रपटाची क्रेज दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण थिएटरमध्ये शर्टलेस होऊन जोरजोरात ओरडताना दिसत आहे. सय्याराच्या स्क्रीनिंग दरम्यान ही घटना घडली आहे. आहान पांडे आणि अनिल पड्डा यांच्या करिअरमधील पहिल्या सय्यारा या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि अवघ्या 4 दिवसात कमाईचा आकडा 100 कोटींच्या वर पोहोचला आहे. या चित्रपटाविषयी बरेच व्हिडिओ रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी अधिक कुतूहल निर्माण झाले आहे. सर्वसामान्य प्रेक्षक तर या चित्रपटाचं कौतुक करतच आहेत, परंतु त्यात आता सेलिब्रिटींचीही भर पडली आहे. दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने सय्यारा हा चित्रपट पाहिला आणि त्यातील आहान आणि अनितचं त्याने तोंड भरून कौतुक केलं. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशाने सर्वांना चकित केले आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानाचं लँडिंग करतेवेळी मोठा अपघात होता थोडक्यात वाचला। कोचीहून आलेल्या एअर इंडियाच्या AI 2744 या एअरबस विमानाचे लँडिंग सुरू असताना मुसळधार पावसामुळे ते धावपट्टीवरून घसरले। या घटनेत विमानाचे 3 टायर फुटले असून विमानाचे इंजिनही खराब झाले आहे। मात्र सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली। जपानच्या राजकारणात पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे। त्यांच्या सत्ताधारी आघाडीला राज्यसभेत बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे। 1955 नंतर पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकार अल्पमतात आले आहे।